नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 9th स्टँडर्ड मॅथ सेकंड टॉपिक नंबर 6 सर्कलमध्ये आपण आहोत. कारण याच्यापूर्वीचे सर्व टॉपिक्स पूर्ण केलेत. कोणता राहिला असेल, कुठलं मिसलेनियसमधले काही प्रश्न असतील तर जरूर सांगा, आपण ते पूर्ण करणार आहोत. कोणता राहिला असेल तर माझ्या निदर्शन आणून द्या, आपण ते पूर्ण करून घेऊया. सर्कल 10साठी पण लागणार आहे आपल्याला आणि ते 9thमध्ये पण शिकायचं आहे. आणि आत्ता ह्या घाई गडबडीमध्ये त्याच्या संदर्भातला भाग आपण करणार आहोत. पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण पहिले 4 सम्स पूर्ण केलेत. न्यूमरिकल होते, सगळे पायथागोरसवर आधारित होते. आता थोडंसं काही प्रश्न थोडेसे ॲडिशनल आपण विचार इथं करणार आहोत. 5th क्वेश्चनमध्ये एक फिगर दिली आणि त्या फिगरमध्ये प्रूव्ह दॅट सांगितले. प्रूव्ह दॅट म्हटलं की पहिल्यांदाच ते भीतीदायक वाटतं. तसं नसतं बाळा, ते एकदम इझी वन आहे. एकदम इझी वन असतं. प्रूव्ह दॅट कन्सेप्ट समजून घ्यायची असते, थोडीशी बघायची असते त्याकडं. तेच आपण करत नाही आहे, त्यापासूनच थोडंसं दूर गेलो असं वाटते. ते करायला पाहिजे. बघा बरं, हे 6वा प्रश्न कसा आहे बघा. 2 सर्कल्स असे एक फिगर दिली. तर फिगर काढून दाखवतो मी. एक सर्कल आहे, थोडंसं बिगर आहे. त्याच्या आतमध्ये एक कॉमन सेंटरचं दुसरं सर्कल आहे. सेंटर इज कॉमन फॉर दीज 2 सर्कल्स. असं एक सर्कल काढले त्यांनी. आणि which having the center is single, that is center is O, and there are chords of these 2 circles. हे बघा, असे कॉर्ड आहे. आणि मग ह्या कॉर्डला लहान जी कॉर्ड आहे तिचं नाव PQ असं दिले आणि याचं नाव AB दिले. आणि मग आपल्याला इथं O हा सेंटर दिला आहे. आणि मग आपल्याला प्रूव्ह दॅट, शो दॅट AP इज इक्वल टू BQ हे प्रूव्ह दॅट करायला सांगितले, शो दॅट करायला सांगितले. आता इथं हेही करून दिलेले त्याने, किंवा नसेल तर आपल्याला करावं लागेल. हे कन्स्ट्रक्शनचा भाग असा तो भाग फिगरमध्ये पण असा करून दिला आहे. आणि शो दॅट हे असं सांगितलं होतं. शो दॅट म्हटल्यावरच आपण थोडंसं थांबतो. अरे हे काय प्रूव्ह दॅट, शो दॅट असलं काय नको वाटतं. तसं नसतं, ते एकदम आरामदायी होतं. फक्त PQ ह्या कॉर्डबद्दल, द प्रॉपर्टी ऑफ द सर्कलच्या सेंटरमधून जर एखादा परपेंडिक्युलर काढलं तर इट बायसेक्ट द कॉर्ड. आता PQ कॉर्ड बाबतीत बघूया. OM इज परपेंडिक्युलर टू द PQ असं कन्स्ट्रक्शन केलं आहे आपण, रचना केलेली आहे. सो द प्रॉपर्टी ऑफ द सर्कल और थेरम ऑफ द सर्कल, देअरफॉर PM मस्ट बी इक्वल टू PM इज इक्वल टू MQ. से दॅट इज X. थेरम ऑन सर्कल, वर्तुळ प्रमेय. ओके. सिमिलरली आता लहान वर्तुळ नाही असं समजा. आता फॉर कॉर्ड AB, फॉर कॉर्ड बिगर सर्कल, कॉर्ड AB, जेव्हा ABच्या संदर्भातून आपण काय करूया बघा. तर इथे एक परपेंडिक्युलर OM. नाऊ OM इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू दॅट AB. देअरफॉर इट AB ऑल्सो बायसेक्ट. ह्या ABचे सुद्धा 2 कॉन्ग्रंट पार्ट होणार आहेत. जेव्हा आता आपण एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो सेंटरपासून, एखादा परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतो असा सेंटरपासून असं, तेव्हा इट बायसेक्ट द कॉर्ड्स. दॅट फर्स्ट कॉर्ड बायसेक्ट दॅट PQ इज इक्वल टू PM इज इक्वल टू MQ. सिमिलरली AM इज इक्वल टू MB असं त्याचं बायसेक्शन होणार आहे. सिमिलरली AM इज इक्वल टू MB, AM इज इक्वल टू MB बाय the property of circle. Okay, that's finished answer here. Now you see here, इथं असं बघा की हे AM आणि MB दोन्ही सारखं आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जेव्हा लंब टाकले की हे दोन्ही भाग सारखे झाले, लहान वर्तुळाला झाले. फॉर स्मॉल सर्कल, फॉर बिग सर्कल AM इज इक्वल टू MB. आता AM इज इक्वल टू MB आपल्याला हे आपल्या रिझल्टपर्यंत पोहोचू शकतं. नाऊ मी जरा परत लिहितो होतं. AM इज इक्वल टू MB, बट AM फ्रॉम फिगर वी कॅन से दॅट AM हा जो AM आहे बघा बाळांनो, तो दोन्हींच्या बेरजेपासून बनला आहे. दॅट इज AP प्लस PM. AP प्लस PM दॅट इज इक्वल टू AP प्लस PM अँड MB इज इक्वल टू MQ प्लस BQ. ओके, बस. परंतु हा PM आहे आणि MQ आहे, हे दोन्ही पण सारखेच आहेत आणि त्याला आपण X म्हणतोय बघा. AP इज प्लस X इज इक्वल टू X प्लस BQ. X and X get cancelled, so we got the result AP is equal to BQ.
असा एक सिम्पल रिझल्ट जुन्या अभ्यासक्रमामधल्या 10th सुद्धा हे 4 मार्काला सेम यायचं. तुमच्याही अभ्यासक्रमामधलं एक अतिशय महत्त्वाचं सोपं, एकदम सोपं आहे, पण तुम्ही ते एकदा बघायला पाहिजे, एकदा करायला पाहिजे, एकदम सेल्फ स्टडी असायला पाहिजे. वर्तुळ केंद्रातून टाकलेले लंबाने जीवेचे 2 समान भाग होतात म्हणून MP आणि MQ दोन्ही सारखे असणार. लहान वर्तुळाचं काम संपलं. मोठ्या वर्तुळाला OM इज परपेंडिक्युलर टू AB, देअरफॉर AM इज इक्वल टू OM इज परपेंडिक्युलर टू AB, देअरफॉर AM इज इक्वल टू MB. बट AM हा कसा बनला आहे बघा, AP प्लस PM पासून बनला आहे आणि MB हा MQ प्लस BQ पासून बनला आहे. हे PM आणि MQ दोन्ही सारखे आहेत, दोन्ही पण X आहेत, ते कॅन्सल करूया. सो वी गॉट आवर रिझल्ट. अशी सोपी शुद्ध आहे, तुमच्याही परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहे. असे सोपे सम्ससुद्धा, सोपी गणितं नक्की मॅथ्स सेकंडमध्ये आहेत, पण बघा ते एकदा बघायला पाहिजे तरच सोपे आहेत. एकदा तुम्ही काळजीपूर्वक बघाल, समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला पाहिजे तो टॉपिक, पाहिजे ते युनिट्स, संपूर्ण सिलेबस 9th स्टँडर्डचा, 8th स्टँडर्डचा, 10th स्टँडर्डचा पूर्ण केला आहे. तुम्ही ते बघाल अशी अपेक्षा बाळानो. 9वीची परिस्थिती मुलं अजून बिनधास्त आहेत, त्यांना विनंती आहे गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर अटेंड करा. असा हा 5वा सम्स ह्या बुकमधला असा होता. टेक्स्टबुक तुमच्याजवळ असायला पाहिजे, ते प्रॉब्लेम समोर असलं पाहिजे आणि एकदा ऐका, वाचा आणि सेल्फली रिप्रेझेंट व्हा. तुमचं नक्की स्टडी होईल. थोडंसं उजळणीवजा भाग करून घेण्यासाठी सुद्धा आमच्या गणित मैत्रीचा तुम्हाला उपयोग हो अशी शुभेच्छा. गणित मैत्री चॅनलला बाळानो सबस्क्राईब करा, सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या. ओके. याच्यातलं 5व्या समनंतर 6वंही तसं थोडंसं प्रूफ आहे, म्हणजे प्रूफचा प्रश्न आहे आणि प्रूव्ह दॅट म्हटलं की आणखीन थोडंसं प्रॉब्लेम येते. 6th सम इथं काय म्हणलं बघा, प्रूव्ह दॅट इफ द डायमीटर ऑफ सर्कल बायसेक्ट टू कॉर्ड्स ऑफ सर्कल देन दीज 2 कॉर्ड्स आर पॅरल टू इच अदर. एक डायमीटर आहे, 2 कॉर्ड्सना विभाजन करतो, अशा वेळेला त्या 2 जीवा नक्की पॅरलच असणार. आत्ताचाच थेरम, आत्ताच सगळ्या गोष्टी. एक डायमीटर आहे, 2 कॉर्ड्सना तो दुभागतो, असं जर झालं तर तो त्या दोन्हीच्या दोन्ही कॉर्ड्स पॅरलल असणार, हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. गिवन अ सर्कल विथ सेंटर विथ OPQ इज डायमीटर अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट AB इज पॅरलल टू द CD. बघा कसा प्रश्न आहे तो. 6वा प्रश्न. इफ अ डायमीटर, प्रूव्ह दॅट अ डायमीटर ऑफ सर्कल, फर्स्टली सर्कल काढूया, त्याचा एक डायमीटर काढूया. त्या डायमीटर हा परपेंडिक्युलर आहे 2 कॉर्ड्सना. इथे कॉर्ड काढतो, इथे कॉर्ड काढतो आणि तो काय करतोय बघा, याचं बायसेक्शन करतो या कॉर्डचं. इथं AB आहे आणि इथं हे CD आहे आणि मग एक डायमीटर ह्या सेंटरमधून जाणारा सर्वात मोठा जी कॉर्ड आहे तिला आपण डायमीटर म्हणतो, नाही का. डायमीटर इज ऑल्सो कॉर्ड विच इज पासिंग थ्रू दॅट सेंटर. हे सेंटर आहे आणि यातून हे असं जाते आणि हे काय करते बघा, हे आणि याचे समान भाग होतात, हे आणि याचे 2 समान भाग होतात. इट बायसेक्ट द कॉर्ड. बायसेक्शन झालं तर हे मात्र पॅरलल असणार आहे. आता इथं M असं नाव दिलं त्याने याच्यामुळं आणि इथं दिले N. हां, आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट कॉर्ड AB इज पॅरलल टू द कॉर्ड CD. हे प्रूव्ह दॅट करायला सांगितले. असं असेल तर हे प्रूव्ह करा की ह्या कॉर्ड्स आहेत ना त्या पॅरललच असणार. तसा फार सोपा, फार महत्त्वाचा, फार प्रमेयावर डिपेंड असणारा, तर्कशास्त्र विकसित करणारा हा तो प्रश्न आहे. आता कॉर्ड बायसेक्ट होते परपेंडिक्युलर, म्हणजे कॉर्डचं बायसेक्शन करणारा जो भाग असतो, हिअर CN इज इक्वल टू ND गिव्हन, ह्याचं बायसेक्शन होते. देअरफॉर ON इज परपेंडिक्युलर टू द CD बाय थेरम, प्रमेयानुसार. जर 2 समान भाग करत असेल तर तो परपेंडिक्युलरच असतो. नाऊ इट इज ऑल्सो गिव्हन दॅट, हे पण दिले बघा, AM हा MB एवढा आहे, हा त्याचा मिडपॉईंटला जॉईन करतो. सेंटर आणि मिडपॉईंटला जॉईन करणारा पुन्हा परपेंडिक्युलर असतो. देअरफॉर OM इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द AB. सो असा निर्णय बाळानो, इथं त्याचे 2 समान भाग करतो म्हणजे तो परपेंडिक्युलर असतो, याचे 2 समान भाग करतो म्हणजे तो परपेंडिक्युलर असतो. सो मी आता थोडक्यात देतो बघा, अँगल M इज इक्वल टू अँगल N परपेंडिक्युलर असल्यामुळे बोथ आर 90 डिग्री.
हे दोन्ही 90चे असणार आहेत. आता ह्या दोन्हीचं एम आणि एन म्हणजेच आता अँगल एम म्हणजेच अँगल AMN प्लस अँगल CNM, ह्या दोन्हीचं बेरीज 90 + 90 झालं म्हणजे किती झालं सांगा बरं, 180 झालं. ह्या दोन्हीच्या मापांची बेरीज 180 आहे. म्हणजे आंतरकोन पूरक आहेत. हा आणि हा त्याचा आंतरकोन आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन these two lines must be parallel to each other. Then these two lines are parallel to each other. त्याचे आंतरकोन जर by interior angle test, so AB is parallel to the CD. By interior angle test, आंतरकोन कसोटीनुसार या दोन रेषांना एकमेकाला इंटेरियर अँगल टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स. कसं होतं बघा, हा मध्य होता, ह्याला बायसेक्शन, ह्या कॉर्डला तो बायसेक्ट करत होता, तर इथला अँगल हे बायसेक्शन करणारं, मिड पॉईंटला जॉईन करणारं हे याला परपेंडिक्युलर असतं, हे पण ह्याला परपेंडिक्युलर असणार. दोन्हीची किंमत 90 + 90 180 असणार. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी बाय द इंटेरियर अँगल्स, आंतरकोन समांतर रेषेची आंतरकोन कसोटीनुसार जर आंतरकोनच पूरक असतील तर त्या रेषा समांतर असणार. हा तर्कशास्त्राचा भाग होता. हा तार्किक भाग विकसित झाला पाहिजे. ह्यासाठी दिलेला भाग, गिव्हन, फिगर नीटपणे समजली पाहिजे. अशासारख्या सर्व सम्सना आपण सॉल्व करत गेलेलो आहोत. थोडं तुम्ही हे निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. आता दोन जीवा जर इक्वल डिस्टन्सवर असतील, आता आपल्याला काय शिकायचं आहे बघा, दोन जीवा ह्या इक्वल डिस्टन्सवर असतील, ह्याच जीवा मी घेतो इथं, आता ह्या जीवा आहेत आणि ह्या जर इक्वल डिस्टन्सवर असतील, हे आणि हे जर इक्वल डिस्टन्स असतील, जर रॅडियस बघा, हे बरं रॅडियस मी 5 घेतो जरासं, तर ह्या दोन जीवाच्याबद्दल काय येणार पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार. इक्वल डिस्टन्सवरती दोन जीवा असतील तर त्या जीवा कशा असणार आहेत. पायथागोरसचं ट्रिपलेट बघा, ह्याची लांबी कसं काढणार तुम्ही आता, 5² ह्याची लांबी काढूया. हा जो भाग आहे इथला, तो आपल्याला असा लर्न करत जायचा आहे. दोन जीवा जर इक्वल डिस्टन्सवरती असतील तर त्या जीवा कशा असतील, सारख्या असतील की नसतील. तर ह्याचं उत्तर बघूया जरासं, ह्याचं उत्तर बघूया. हे लाची लांबी जरा x म्हणूया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 5² = x² + 3², दॅट इज 25 = x² + 9. therefore 25 - 9 = x². therefore x = 16. therefore x = 4. हे 4 येणार, हे 4 येणार, हे पण 4 येणार, हे पण 4 येणार. therefore the chords which are equidistant from the center, both these two are congruent to each other. याचा व्यत्यास होणार. congruent chords are on equal distance. बरं, हे आता प्रूव्ह दॅट कसं करायचं, की जर दोन जीवा ह्या इक्वल डिस्टन्सवरती असतील तर त्या जीवा कॉन्ग्रंट असतात. हे प्रूव्ह दॅट कसं करायचं. आता हे बघा, इथं एम आहे, इथं एन आहे, असं आहे. हे इक्वल डिस्टन्सवरती म्हणजे हे आणि हे सारखं घेऊया. हे रेडियस ऑफ सेम सर्कल, हे 90चं, हे 90चं. बाय द हायपोटेनस साईड टेस्ट these two are congruent to each other. therefore this AM is equal to CM. therefore total AB is equal to CD. असं आपल्याला ह्याचं प्रूव्ह करता येतं. तर दोन जीवा इक्वल डिस्टन्सवरती असतील तर एकरूप असतात आणि एकरूप जीवा असतील तर त्या इक्वल डिस्टन्सवरती असतात. असं आपल्याला एक रिझल्ट पुढच्या थेरमसाठी, पुढच्या गोष्टीसाठी आपल्याला वापरावं लागेल. की रीड आणि प्रिपेअरमध्ये हे दोन सेंटेन्स आपल्याकडं बुकमध्ये पुढच्या भागात दिलेत बघा. रीड अँड अंडरस्टँड दॅट प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सर्कल. दोन जीवा एकरूप असतील तर त्या समान अंतरावर असतात. समान अंतरावर असलेल्या दोन्ही जीवा एकमेकाशी एकरूप असतात. या गोष्टीवर आधारित आपल्याला काही सम्स 6.2 मध्ये सॉल्व करायचे आहेत. 6.2 मध्ये हे आपल्याला असे सम्स पुढं सॉल्व करत जायचे आहेत. आणि तेव्हा आपण 6.2 मध्ये ह्याच्या पुढचा भाग, ह्या थेरमचा आधार घेऊन काही सम्स आपण पुढच्या मध्ये निश्चितपणे सोडवूया. ओके बाळांनो, मग तोपर्यंत थांबूया. दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांचं अंतर किती असेल. तुमचं होमवर्क हे घ्या. हे 3 आहे, हे होमवर्क एक करा. समजा ह्याचं रॅडियस 13 आहे आणि हे 5 आहे.
हे आणि हे 5 आहे. तर ह्याची लांबी किती येईल, ह्या कॉर्डची लांबी किती येईल, हे तुमचं आजचं होमवर्क करा. रॅडियस 13 घ्या, हे डिस्टन्स 5 घ्या, कॉर्डची लेंथ किती येईल बाय पायथागोरसनं एवढं सॉल्व करा. ह्या दोन्ही कॉर्ड्स इक्वल असणार आहेत, कारण हे पण 13 असणार, हे पण 13 असणार, हे 5 असणार आहे. आणि मग ह्या दोन्ही कॉर्ड्स इक्वल असणार, यासाठी तुम्ही AB आणि CDची लेंथ फाइंड आउट करा. हे तेवढं तुमचं होमवर्क आजचं असेल. पुन्हा आपण अशा प्रकारचे सम्स घेऊन पुढं आपण भेटत राहूया. गणित मैत्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर बघा. त्यानंतर कोणता भाग, कोणता प्रॉब्लेम सेटमधले काही भाग राहिला असेल, कुठल्या शंका असतील तर माझे शेअर करा. तुम्ही कमेंट करत राहा. तोपर्यंत थांबूया. ओके, बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.